मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा मागणी आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिसतात आणि एखाद्या नेत्याचं नाव येतं, त्यामुळे त्या नेत्याची प्रतिमा देखील मलिन होते. तर अशावरती चाप बसवलं, त्याच्या संबंधात तुमचं थेट नाव नाही घेतलेलं, पण एक इशारा तुमच्याकडे आहे. नाही, नाव घेतलं की थेट नाव घेतलं, त्याच्यानंतर घेतलं. म्हणूनच मी म्हटलं नाही, इतक्या राष्ट्रसंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेछूट आरोप करले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकरे नावाचा खलनायक काय करत असेल तर त्याची केंद्र तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. कारण अशा निरागस, निष्पाप आणि अतिशय व्यवस्थितरित्या, म्हणजे मी सांगितलं ना की मधु दंडवते जी सायकलवरती लोकसभेमध्ये जायचे, एस.एम. जोशी साहेबांचं चळवळ कशी होती, गणपतराव देशमुखांचा एस.टीचा प्रवास, अशा मालिकेतले थोर राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे आरोप, जे बेछूट आरोप केले जातात, त्याची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे. तुमचं नाव याच्यामध्ये आले, तुमच्यावरती प्रतिमा मलिन होण्याची प्रकार केलेला आहे. तुम्ही आणि गुन्हा दाखल करणार आहात का कोर्टात जाणार? कोण? नाही नाही, मी सांगितलं ना की इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. एक तर ते जे काय आहे ते मार्फ का काय आहे तेही तपासलं गेलं पाहिजे. ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलं आहे त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये, कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत अशी माझी मागणी आहे ना. भविष्यात तुमचं पुन्हा जर असं पद्धतीने नाव घेतलं तर मानहानीचा गुन्हा तुम्ही त्यांच्यावर दाखल करणार? मी इतकं सांगितलं ना की इतक्या थोर देशभक्तीच्या असलेल्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल माझ्या मनामध्ये कमालीचा आदर असल्याच्यामुळेच मी या साऱ्या गोष्टीची ताबडतोब माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी आणि तपशीलवार अहवाल हा लगेच विधिमंडळावरती त्या ठिकाणी त्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. हा वाद जो आहे ना तो व्यक्तींचा आहे का पक्षांचा आहे? कारण महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय का अशा ठिकाणी? कारण नाव तुमचं घेतलं. मी म्हटलं ना की ज्यांना रोज माझं नाव घेण्याचा म्हणजे त्यांच्या मनावरती काय परिणाम झाला असं मी म्हणत नाही, कारण मी त्यांना आता राष्ट्रभक्त म्हटलं ना, त्यावेळी मी तो अन्याय केल्यासारखं होईल. तर त्याच्यामुळे त्याची ताबडतोब साधारण चौकशी झाली पाहिजे ना, लगेच झाली पाहिजे. काय तपास यंत्रणा, ज्या सगळ्या तपास यंत्रणा या देशभरातल्या आहेत, अगदी NIA सहित सगळ्यांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना. कारण इतक्या मोठ्या व्यक्ती, मी सांगितलं ना की त्यांचं जाज्वल्य इतिहास आहे ना, जयप्रकाश नारायण, मधु दंडवते, एस.एम. जोशी, गणपतराव देशमुख या मालिकेतले ते थोर विचारवंत असल्यामुळे, समाजसेवक असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे देशावरती आरोप होण्यासारखेच आहेत ना. तुमचं नाव उद्धव ठाकरेंशी जोडलं गेलं. मी म्हणूनच म्हटलं ना की ते आता ते सगळ्याची चौकशी व्हावी. पण आरोप होतात, तुम्ही त्यांच्याविरुद्ध कोर्टात जात नाही, गुन्हा दाखल करत नाही, तुम्ही त्यांना सोड देताय का? मी कशाला काय बोलतोय? तुमचं नाव घेतलं ना त्यांनी. अहो, हे दोन बाब अशी आहेत की त्यांच्याबद्दलचे आरोप केले गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टात जायचं आहे. माझ्यावर कुठं आरोप आहेत? त्यांच्यावरती आरोप आहेत ना त्या ह्याच्यात, माझ्यावरती कुठं आरोप आहेत? मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न नाही. दोन गोष्टी आहेत. मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न आहे? त्यांनी जावं ना कोर्टात, त्यांना जिथे जात असेल जावं. कारण मी म्हटलं ना, कारण थोर विचारवंत आहेत ते, त्यामुळे त्यांनी जायलाच पाहिजे. असं काय करताय? त्यांनी त्याची सगळं साधन ते माहिती घेतली पाहिजे. कारण अशा व्यक्तीच्या वरती आरोप होणं म्हणजे देशाच्या एकात्मतेवरचा घाला आहे हा. कोकणात यावेळेस म्हणजे इथून मागे लोकसभेला तरी एवढे पैसे दिसले नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एवढा पैसा दिसतोय. नाही, मला त्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही, कारण तो दाखवण्यात आलेला व्हिडिओ, त्याची सत्यता, त्याचं काय आहे, त्याची स्वतंत्रपणाने जी काय चौकशी करायची असेल ती केली जावी. कारण त्यांनी तशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे ते आणि आरोप करणारे त्यांचा तो अंतर्गत विषय आहे. मी तेच सांगितले की अंबादास दानवेने केलेले आरोप इतक्या सच्छील व्यक्तीच्या विरोधात केलेले असल्यामुळे सरकारने गांभीर्याची नोंद घेतली पाहिजे आणि अंबादास दानवेंना पुरवणारे जे कोण खलनायक असतील त्यांची पण ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. असं काय करताय? अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते काही काळापूर्वी, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते होते.
असे थोडेच बेछूट आरोप करणार का, असं त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, कोर्टात गेले तर मी कोर्टात सगळे देईल पुरावे. पण शेवटी आता मी म्हणून सांगितलं ना की तो त्यांचा भाग आहे आरोप करणारे आणि ज्यांच्यावरती झालेत त्यांचे, त्यामुळे त्याची सत्यता त्या आरोपाच्यामुळे त्यांची जी काय प्रतिमा मलिन झालेली असेल इतकी चांगली प्रतिमा, त्याच्याबद्दल त्यांनीच कारवाई करणं अत्यंत अपेक्षित आहे ना. खडके साहेब, आम्ही लास्ट टाइम बघितलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्धा पाऊण तास इथं अनेक वेळा भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यांच्या मुख्य नेत्याशीच तुमचा परिचय आहे. काय चर्चा झाली, काय बोलणं झालं या मुद्द्यावर? नाही, शिंदे साहेबांची माझी भेट गेल्या अधिवेशनाच्या वेळेला झाली, त्याला 4-5 महिन्याचा कालावधी ओलांडून गेला. शिंदे साहेबांचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. 2004 सालामध्ये शिंदे साहेब विधिमंडळामध्ये पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळेला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळेला कोयना पुनर्वसनाचे काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांचा माझा पहिली भेट झाली. त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल मला अगोदरपासून माहिती होतं, पण त्यावेळेपासूनच त्यांची सगळी तळमळ मी स्वतः अभ्यासलेली आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचे माझे सौहार्दाचे संबंध आहेत. महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. राज्याचं नेतृत्व त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून ते काम चांगलं करतात. त्यामुळे त्यांचे आणि माझे अतिशय आपुलकीचे संबंध आहेत. शेवटी महायुतीच्या महत्त्वाच्या घटकांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याच्यामध्ये आहेच. माझा त्यांचा दृढ आणि अनेक वर्षाचा परिचय आहे. त्यामुळे त्यांची माझी गाठभेट दिल्लीला आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मी जवळपास 1.5 तास त्यांच्याजवळ चर्चा केली. ती विविध विषयांच्यावरती होती. त्याच्यामध्ये रायगडचा कुठला विषय असण्याचं काही कारण नव्हतं. खडके साहेब, रायगडमधले 2 जे नेते आहेत शिवसेनेचे, खास करून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी, हे तुमच्यावरती वारंवार आरोप करत असतात. हे काही कालच्या प्रकरणामुळे झाले असं नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला, त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले होते. ही वैयक्तिक लढाई आहे तुमच्या विरोधातली असं म्हणायचं का पक्षाची लढाई आहे? एक असं आहे की राजकारणामध्ये गेले 41 वर्ष मी राजकीय सिद्धांतावरती काम करत आलो, ध्येयवादावरती काम करत आलो. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष होता, तदनंतर शिवसेना निर्माण झाली, भारतीय जनता पक्षही आज जिल्ह्यामध्ये आज एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जवळ काही वेळेला सौहार्दाचं वातावरण झालं, कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या युती झाली. 99 सालामध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती. 2004मध्ये राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. नंतर शेतकरी कामगार पक्षाची युती झाली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आज महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करतो आहोत. आणि माझं लोकसभेला कोणी काम